श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर संकष्टीचा व्लॉग आज शेअर करते तुमच्याबरोबर। सुंदर दारामध्ये जास्वंदीच्या फुलाची रांगोळी काढलेली आणि हळदीचं लेपन करून मी नेहमी अशा प्रकारे रांगोळी काढते। त्यानंतर ना देवघर क्लीन केलं आणि इथे सगळ्यात अगोदर ना कृष्ण बाप्पाला मस्त वस्त्र घातलेले तुमच्याबरोबर शेअर केले। देवघर क्लीन करायला मला वेळ लागतो, वेळ लागतो म्हणजे ही माझी आवड आहे आणि वेळात वेळ काढून मी हे काम करते। तर इथे ना श्रियाला आलेला मधीच मस्ती करायला, त्याच्याबरोबर मस्ती केली थोडीशी। त्यानंतर सकाळची सगळी कामं आवरून दुपारी खिचडी बनवली, कारण का उपवास होता ह्यांचा आणि माझा, आणि सगळ्यांनाच खिचडी आवडते, श्रियाला तर जास्त आवडते। आणि त्यानंतर बसली हार बनवायला, कारण का सकाळी ना हे शक्यच झालं नाही। बघितलं तुम्ही श्रियाला आलेला मधी सगळं म्हणजे कामं करायला। तर हा हार तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे शॉर्टमध्ये। तर हा हार ना अशा प्रकारे कमळाच्या पाकळी आहे ना ती धरून तिला आतमध्ये म्हणजे चिमटीमध्ये धरायची, दोन साईड जॉईन करायच्या आणि मग खोचायची। असा हा कमळ तयार करून घ्यायचा आहे। मी या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा दाखवले। तर 2 कमळ मी तसे तयार करून घेतलेले, त्याचबरोबर तुळशीच्या जुड्या करून घेतलेल्या आहेत आणि सुई धाग्यामध्ये तोंडाकडच्या साईडनी कमळ मी ओवून घेतलेलं आहे। तर तुळशीच्या जुड्या का मी यूज केल्या, कारण का भरपूर सारी तुळस म्हणजे जुडीभर तुळस यांनी आणलेली आणि तुळस कशी जास्त दिवस फ्रीजमध्ये राहत नाही, खराब होते। मग विचार केला स्वामींसाठी सुंदर हार बनवते तुळशीचा। आणि आता एकादशी येते तर तुम्हाला सुद्धा आयडिया येईल, अशा प्रकारे तुळशीच्या जुड्या बनवून हार बनवलेला खूप सुंदर दिसतो। तर मग विचार केला चला शेअर करूया। आणि त्यानंतर 4 तुळशीच्या जुड्या आहेत ना ते 4 साईडने अशा प्रकारे ओवल्या व्यवस्थित, आणि मग सगळी फुलं ह्या साईडची आहेत ना ती तोंडाकडच्या साईडने आपल्याला ओवायची आहेत। आता इथे मी काय केलं माहिती आहे का, 2 फुलांचे वाटे करून घेतले, जेणेकरून दोन्ही साईडला समान आकाराची फुलं लागली जातील आणि तो हार दिसताना पण छान दिसतो। मग तर त्यामध्ये मी सफेद शेवंती घेतलेली आणि पिंक कलरचा गुलाब माझ्याकडे होता तर तो घेतलेला। आता जो मी जिथे गुलाब घालते ना तिथे तुम्ही तुळशीची जुडी आहे ती घालू शकता एक एक, म्हणजे तशीसुद्धा आयडिया छान आहे। पण मला बाकीच्या जुड्या आहेत ना ते मधी सगळ्या तुळशीच्या घालायच्या होत्या, म्हणून मी अशा प्रकारे पिंक गुलाबचा वापर केलेला आहे। आणि रेड गुलाब पण होता, पण कलर कॉम्बिनेशनमध्ये जो कमळाला सूट होतो ना तो पिंकच छान वाटत होता, म्हणून मग मी पिंक गुलाब घेतला आणि होता म्हणून घेतला। बाकी आपल्या आवडीवर सगळी फुलं असतात, फक्त कलर कॉम्बिनेशन बघायचं का छान वाटतं का, मग त्याच्यामुळे हार छान दिसतो। तर त्यानंतर सगळी फुलं मी अशा प्रकारे ओवून घेतली। 3 शेवंतीची फुलं घेतल्यात, मध्ये 1 गुलाबाचा फूल घातले, असं केलं आहे। त्यानंतर मग मध्ये मला पूर्ण तुळस ओवायची होती ना, मग तुळशीच्या जुड्या अशा प्रकारे मी मध्ये ओवून घेते। तर आता इथे तुळस पण थोडीशी लांब लांब दिसावी म्हणून मी काय आयडिया केली माहिती का, तुळशीमध्ये ना एक अशा प्रकारे 1 तुळशीची जुडी घातल्यावर एक मध्ये हा गुलछडीचा फूल घालून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ना तुळशीच्या जुड्या छान अशा लांब लांब दिसतात। आणि जेवढ्या जुड्या होत्या ना तुळशीच्या त्या सगळ्या ओवून झाल्यावर इथे मी फुलाच्या पाठच्या साईडनी म्हणजे देठाकडच्या साईडनी आपण जशी फुलं त्या साईडला ओवली ज्या प्रमाणामध्ये, सेम त्याच प्रमाणामध्ये आपल्याला दुसऱ्या साईडला फुलं ओवून घ्यायची आहेत। फक्त ही फुलं येतील ती देठाकडच्या साईडनी ओवता येतील। तर असा हा राऊंड शेपमध्ये हार जो मला आवडतो, तुम्हाला मध्ये लटकन करायचे असतील वेगळे तर तुम्ही करू शकता फुलांचे, पण मी असंच मला स्वामींना घालायला आवडतं। त्यानंतर ना आपलं सेम 4 जुड्या तुळशीच्या मी घालून घेतलेल्या आहेत 4 साईडने आणि मधी कमळ। मग असा हा लास्ट साईड झाला आणि त्याच्यानंतर हा आपला सुंदर हार तयार झालेला आहे, जो की तुम्हाला दिसेलच थोड्या वेळात स्वामींच्या गळ्यामध्ये। खूप छान वाटतं आणि आपण बनवलेला हार ना त्याचं समाधान वेगळाच असतो। विकतसुद्धा हार मिळतात, पण ना फुलं पण आपण विकतच आणून बनवतो, पैसे तर तिथे पण जातात, पण हा समाधान वेगळा असतो। त्यानंतर थोडी फुलं होती म्हणून अशा प्रकारे ना सुंदर अशी छोटीशी वेणी बनवून घेतली, तिथे बसल्या बसल्याच बरं एक वेणी बनवते आणि ही काही शेअर नाही केली आहे मी, पण सिंपलच बनवली। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह स्वर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज ना सकाळी मी तुमच्याबरोबर शेअर करू शकले नाही जास्त, माझा मुलगा त्रास द्यायला लागला, त्यामुळे मग मी ना काय केलं का उशीर झालेलं मला, त्यामुळे मी हार नव्हतं बनवलेलं, मग फुलं वगैरे पण नाही वाहिली। मी विचार केला संध्याकाळी मस्तपैकी तयारी वगैरे करते आणि मग फुलं वगैरे वाहिली। तयारी म्हणजे मी नाहूच करते दररोज संध्याकाळी, कारण का पूजा पण करायची असते। मग आता मस्तपैकी छान आज संकष्टी येतं, रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे, छान वाटते। आणि आता जी माझी पूजा आहे सकाळी सगळं झालेलं, फक्त फुलं व्हायची होती, तर ह्यांनी मला त्रास दिला, वाहून दिलं नाही आणि मी शूटसुद्धा केलं नाही। मग विचार केला हार बनवलेला नाही तर मग दुपारी तुमच्याबरोबर हार शेअर केला आहे आणि आता घालते तो स्वामींना स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेला आहे।
बाहेरच्या गणूबाप्पाला गुलाबाचंच बनवलेला सिंपल. त्यांनी घालून घेतलं मगाशी हे आलेले तेव्हा चाय प्यायला. आणि आता मी स्वामींना घालते आणि ह्यांच्या आईबाबांना पण बनवलं आहे हार, तो घालते. आणि गणूबाप्पाला छोटी छोटी गुलाबाची फुलं होतं त्याचं घालते, पण ती नंतर पूजा करताना घालते. आरती वगैरे आम्ही नंतर करू नैवेद्य दाखवू तेव्हा घालते. आणि हे सगळं करते. आणि आज मी उकडीचे मोदक नाही बनवणार आहे. आज संकष्टी आहे ना, तर उकडीचे मोदक नाही बनवणार. आज तळणीचे मोदक बनवते, कारण का मस्त बाहेर पाऊस पडतो आणि तळणीचे मोदक बोलल्यावर, तळलेला पदार्थ बोलल्यावर जाम भारी वाटते. आता इथे हार मी स्वच्छ धुवून घेतलेला, त्याला निथळत ठेवलेला. फुलं आणि हार मी नेहमी देवाला वाहताना स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवते आणि मग देवाला वाहते. वेणी बघू शकता खूप सुंदर दिसत होती. त्याचप्रमाणे हारसुद्धा स्वामींच्या गळ्यात ना खूप छान आणि सुंदर दिसत होता. आणि अशा प्रकारे बेलपान मी वाहून घेतलं स्वामींना आणि माझ्या शिवाला. आणि इथे हे कमळाचं फूल होतं ते शिवाला अर्पण केलं. खूप सुंदर आजची पूजा तुम्ही बघू शकता. देवाची पूजा वगैरे सगळं आवरल्यावर मग मी घेतले इथे वेलची जायफळ पावडर नव्हती ना, तर थोड्या तुपामध्ये वेलची भाजून घेते आणि जायफळसुद्धा, म्हणजे फुलल्यावर वाटायला छान, पूर्णच अख्खंच वाटते मी अशा प्रकारे. आता इथे ना मी तळणीचे मोदक करते, तर त्यासाठी ना इथे मैदा घेतलेला आहे. 2 वाट्या भरून घेतला आहे आणि 2 वाट्या मैदा आणि त्याला 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे मिक्स करून मी मळते. त्याचबरोबर ना थोडंसं बेसन पीठसुद्धा घालते मी. तर साधारण पाव वाटी बेसन पीठ त्याच्यामध्ये घालते आणि मग थोडंसं चवीपुरतं मीठ घालून सगळं छान ना विस्करणे मिक्स करून घेते, जेणेकरून पीठ एकदम मोकळा होईल. कारण का आपण पीठ चाळला नाही का, सम्राटचं पीठ आहे ना, तर डेट बघून घ्यायची पॅकेटवर, छानच असतो आतमध्ये. त्यानंतर आपलं जे वेलची आहे ती छान फुललेली आहे, तर ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये ना पॅनमध्ये थोडं तेल घातलं. आता हा जायफळ आहे ना, हा मी फोडूनच वाटणार आहे, अख्खा नाही वाटणार. तर आपण पॅनमध्ये तेल घातलेलं ना, त्यामध्ये थोडं तूप होतं. हे छान गरम झाल्यावर पिठामध्ये घालायचं आणि छान मोहन बसतो पिठाला. आणि मग हाताने नाही तर विस्करनेच मिक्स करायचं, नाही तर हाताला चटका बसू शकतो. आता इथे जो पुढचा व्हिडिओ आहे ना, तो माझा स्किप झालेला आहे, म्हणजे दिसत नाही आहे. तर मी ह्या पिठामध्ये ना, थंड झालं ना हे पीठ, का थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं. आणि मळून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आता ह्याला मी साधारण 1-1.5 ते 2 तासासाठी साईडला ठेवून दिलं. तिथपर्यंत मी माझी सगळी पुढची कामं आवरून घेतली. तर हा पीठ छान मळून घ्यायचा आणि मग आपल्याला साईडला ठेवायचा आणि घट्टसरच मळायचं, कारण का तो नंतर थोडासा मऊ होतो. त्यानंतर खोबरं खिसायला घेतलं. खोबरं पूर्ण खिसून झाल्यावर थोडं मिक्सरमधनं त्याला बारीक केलं, एकदम बारीक नाही थोडंसं. आणि मग ते मी आपल्याला आवडेल तेवढी, म्हणजे गोडीप्रमाणे साखर घातली, गूळ नाही घातलं. छान अशी साखर घालून ना मस्तपैकी त्याला मी शिजू दिलं बारीक गॅसवर. आणि चून होते तोपर्यंत मी सगळं जेवण बनवून घेतलं. तर इतका वेळ बारीक गॅसवर ती चून ड्राय होत होती पूर्ण. मस्तपैकी शिजल्यावर त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. इथे मी घालायला विसरलेली वेलची जायफळ पावडर केलेली ना, ती घातली अर्धा चमचा आणि छान मिक्स करून घेतलं. साधारण 2 नारळ होते मोठे आणि त्याच प्रमाणात पीठसुद्धा मळून घेतलेलं अगोदरचं. इथे ना पातळ बटाटी चिरून त्याची भजीचं मिश्रण तयार केलेलं, डाळ आणि वालाची भाजी, सगळं जेवण बिना कांदा लसूणचं होतं. तर अशा प्रकारे जेवण मी आवरून घेतलं पटापट. आणि मग पुन्हा आपला पीठ ना छान असं 1.5-1 तासामध्ये फुलला, छान फुगला तो. मग त्याचे असे गोळे तयार करून घेतलं मळून त्याला. आणि मग एक अशी छोटी छोटी पुरी लाटून घेतली. तर जेवढ्या पाहिजे तेवढ्या पुऱ्या आपण करून घ्यायचे, म्हणजे आपण तेल एक साईडला गरमसुद्धा करत ठेवलेलं आहे बारीक गॅसवर. आणि इथे मी साधारण 5 पुऱ्या तरी करून घेते, म्हणजे पटापट. एक तर ऑलरेडी उशीर झालेला मला, त्यामुळे मी फास्टमध्ये जितकं होत होतं तसं करत होती. मग त्याच्यामध्ये अशी चून भरली आहे. एक पुरी घ्यायच्या हातामध्ये, त्याच्यावर सारण ठेवायचं आणि उकडीच्या मोदकला कशा आपण कळ्या करतो तशा सेम इथे सुद्धा करायच्या आहेत. आणि कळ्या करून झाल्यावर मोदक वळून घ्यायचं. तर सेम उकडीच्या मोदकसारखंच वळायचं आणि थोडासा वाकडा तिकडा झाला तरी हरकत नाही, तो तळल्यावर फुलतो आणि छानच दिसतो.
तर असे मोदक मी साधारण 5 करून घेतले आणि बारीक गॅसवर तेल गरम करून झाल्यावर त्याच्यामध्ये सोडले. आणि पूर्ण प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवर करायचे, नाही तर वरनं कवर जळेल, आतमध्ये तसंच राहील पीठ कच्चं वगैरे. आणि जास्त करून ज्या साईडने आपण ना कळ्या केल्यात ना त्या साईडला थोडं जास्त तळायचं. आपले मोदक बनवून होतात एका साईडला, पण तळून लवकर होत नाही, कारण का त्याला आपल्याला बारीक गॅसवर असं गोल्डन कलरचं छान खरपूस तळून घ्यायचं आहे. तर इथे तेच काम चालू होतं माझं. तुम्ही एका साईडला बघू शकता माझे बरेचसे मोदक काढून झालेले. एकीकडे तळतात ना एकीकडे वळत बसायचं, माझं तसंच असतं काम. त्यानंतर 22 मोदक आणि 1 करंजी करून घेतली मी, आणि बाकीचं पीठ मी नंतर करण्यासाठी ठेवून दिलं कारण का उशीर होत होतं. त्याचबरोबर एका साईडला इथे मी भजीसाठी कढई ठेवली आणि त्यामध्ये भजी तळून घेतली. तर भजी तळून झाल्यावर अशा प्रकारे स्टीलचं केळीचं पान आहे ना त्याच्यामध्ये 21 मोदक काढून घेतलं, आणि करंजी आणि एका वाटीमध्ये उंदीर मामासाठी 1 मोदक काढून घेतला. अशा प्रकारे हे माझं नैवेद्याचं सगळं काम चालू होतं. आणि त्यानंतर एक साईडला श्रावणीने तयारी करत घेतलेली, मी नैवेद्य काढून घेतलेलं, श्रावणीने त्या आरतीची तयारी करून घेतलेली. आणि हे सुद्धा होते. तर ह्यांना मी सांगितलेलं तुम्ही देवाचं इकडं करून घ्या पूजेची तयारी, मी तोपर्यंत मोदक रेडी करते. तर इथे अगरबत्ती वगैरे लावून घेतली. आणि आज गणूबाप्पाची ना सिंपल पंचोपचार पूजा करते, कारण का उशीरसुद्धा झालेला आणि सकाळी मी सगळं केलेलं. आणि हा बघा गुलाबाचा छोटासा हार, छोटे छोटे गुलाब होते ना त्यांचा बनवून घेतलेला. वस्त्र घातले गणूबाप्पाला, हार टिळा वगैरे लावला, दुर्वा वाहिल्या. आणि मग आम्ही पूजा करतो तर श्रीयल कशाला मागे राहील, तर त्यालासुद्धा सगळं करायचं असतं. मग त्याला पण करायचं होतं, मग त्याला पण करून दिलं. गणूबाप्पाच्या नामजपाने सगळी पूजा आम्ही केली. पंचोपचारची साधी सिंपल पूजा असते ती. आणि आरती आम्ही दर संकष्टीला करतोच. तर अशा प्रकारे श्रीयालनी सुद्धा पूजा केली, श्रावणीने केली, ह्यांनी आम्ही सगळ्यांनी गणूबाप्पाला फूल वाहून जप वगैरे केला. तर आपल्याला आवडतं तशी आपण सेवा करायची, देवानी सांगितलेलं नाही असंच कर तसंच कर. त्यानंतर ना आरती करून घेतली आणि मग नैवेद्य दाखवला. नैवेद्यामध्ये सगळं वाढलेलं जे बनवलेलं ते सिंपल नैवेद्य होतं आजचं. मला चोर बघायचे, हा बघा चोर, घे तुला हाताने चोर. हे बघा आता हाय कर सगळ्यांना, बाय कर, बाय बाय करतोय. पण आपलं तर नैवेद्य वगैरे दाखवलं मी देवाला. आणि आजचा ब्लॉग मी इथे एंड करते. त्याला किती आनंद झाला, कधीपासून कच्चे मोदक मागत होता. आणि असा आजचा ब्लॉग होता, छान सुंदर. माझ्या कामाची चांगली तारांबळ उडालेली, घाईमध्ये सगळं केलेलं आणि मला खूप उशीर झालेला, मी सांगू शकत नाही. तर सुंदर हार वगैरे सगळं एका ह्याच्यामध्ये ना एकटीला जमत नाही तरीसुद्धा केलेलं आहे. छान असतं सगळं मनासारखं. आणि मस्त गणेशाचं जप करून आम्ही आरती केलेली आहे. चला भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.